नमस्कार, सुमा आरीवर्क या चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पारिजातक बँगल। त्यासाठी आपल्याला मोत्याचे फ्लॉवर तयार करून घ्यायचे आहेत। परत बँगल बेस लागेल, 0.3 गेज वायर लागेल आपल्याला, जी मी कट करून घेतली आहे। वायर थोडी लांबच घेतली आहे। आता ह्या होल मधून मी वायर खाली काढून घेतली आणि बांगडीला गोल रॅप केलं। छोटी वायर खाली सोडून दिली आणि मोठी वायर जी आहे त्यामध्ये आपल्याला फ्लॉवर फिट करून घ्यायचं आहे। मी हे फ्लॉवर बांगडीवर ठेवला आहे आणि हे रॅप करून घेत आहे। 2 मण्यांना राऊंड देऊन खालून वायर काढली, परत 2 मण्याला राऊंड इकडच्या साईडने देऊन बांगडीच्या खालून वायर काढून घेतली। हे असे रॅप करून घ्यायचं आहे पूर्ण। फिट्ट अशी वायर घ्यायची आहे आपल्याला खेचून, जेणेकरून फ्लॉवर आपलं फिट्ट बसेल आणि निघणार नाही। आपण कोणत्या पण होल मधून वायर काढून सुरुवात करू शकतो बांगडीला। आता मी दुसऱ्या होल मध्ये हा तार टाकते। वायर खालून वरती काढला आणि त्यावर आता मी ग्रीन कलरच्या क्रिस्टलचं फ्लॉवर बसवत आहे, फिट करून घेत आहे। हे आपलं रेड कलरचं फ्लॉवर फिट बसलं आहे। आता आपल्याला दुसरं फ्लॉवर बँगल बेसवर बसवायचं आहे फिट। हे आता ग्रीन कलरचं फ्लॉवर आपण त्याच्या बाजूला लावू। सुरुवातीचं जसं आपण फ्लॉवर फिट करून घेतला आहे त्याच पद्धतीने आपल्याला हे दुसरंही फ्लॉवर बसवून घ्यायचं आहे बांगडीला। हे पहा, आपल्याला दोन्ही मण्यांना राऊंड देऊन फिट करून घ्यायचं आहे। परत तिसरं फ्लॉवर त्या बांगडीच्या होल मधून तार काढून घ्यायची आणि परत आपल्याला रेड कलरचं घ्यायचं आहे फ्लॉवर। ग्रीन झालं, आता परत रेड कलरचं घेऊयात। हे पण फ्लॉवर आपल्याला फिट करून घ्यायचं आहे। बांगडीच्या खालून वायर काढायचं आणि 2 मण्यांना वायर रॅप करून घ्यायचं आहे। अगदी सोप्या पद्धतीने ही बांगडी तयार होत आहे आपली। ही आपण घरी बनवू शकतो। अशा प्रकारे आपल्याला सर्व फ्लॉवर बँगल बेसला फिट करून घ्यायचे आहेत। माझे 4 फ्लॉवर बसवलेले आहेत। आता हे लास्टचं फ्लॉवर आहे ते आपण फिट करून घेऊयात। दोन्ही साईडनी मी वायर रॅप करून घेऊन फिट केलं। बांगडीच्या खालून तार घेतली, चारही साईडला आपल्याला हे फ्लॉवर बसवून घ्यायचं आहे। हे पहा, आपली बांगडी तयार होत आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपली अगोदरची जी वायर होती ती आपण मोठ्या वायरला जोडून घेऊन पिळा देऊन कट करून घेतली। ही बांगडी आपली तयार झाली आहे। अशा पद्धतीने ह्या बांगड्या तयार करायच्या आहेत। अगदी सुंदर अशा दिसत आहेत बांगड्या। सध्या ह्या खूप ट्रेंडिंग मध्ये आहेत।